सहकारी संस्था। आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। दादा भुसेंनी नाशिक लोकसभेच्या जागेवरील भाजपचा दावा फेटाळला। नाशिकमधून शिवसेनाच लढणार, भाजपच्या दाव्यानंतर दादा भुसेंचं वक्तव्य। महाराष्ट्रामधील प्रत्येक शासकीय आस्थापनेमध्ये राज्यगीत लावण्याचे आदेश जारी करा, मनसे नेते अमित ठाकरे यांची राज्य सरकारकडे मागणी। नाशिक विभागामध्ये ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचे फेरबदल, नाशिकच्या जिल्हा प्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती, तर विजय करंजकर ठाकरे गटाचे लोकसभा संघटक। लासलगावसह नाशिक जिल्ह्यामधील 15 बाजार समित्या आज बंद। बंदमुळे बाजार समित्यांमधील 20 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प, कांद्याची निर्यात बंदी संपूर्ण हटवण्याची मागणी। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये आज बंद, माथाडी विधेयक मागे घेण्याची कामगारांची मागणी। सामाजिक न्याय परीक्षेला मुहूर्त कधी मिळणार, 10 महिन्यांचा कालावधी उलटून सुद्धा तारीख जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग चिंतेत। आता एसटीचं लोकेशन मोबाईलवर करणार, एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी लोकेशन दाखवणारं मोबाईल ॲप तयार करण्याचं काम सुरू। पुढील महिन्यापासून प्रवाशांसाठी सेवा खुली होणार। मुंबई साताराच्या पाटण तालुक्यामधील कराटे गावातील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश।